सर्वांना नमस्कार। आज इष्टलिंग आविष्कार दिन आहे। सर्वप्रथम सर्व BLW न्यूज नेटवर्कवरील प्रेक्षकांना विनम्र विनंती असेल की थोडंसं तब्येतीचा परिणाम आहे आणि तरी पण आजचा महत्त्वाचा दिवस असल्या कारणे आपण काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। त्यामुळे आज सर्वांना सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यासोबतच अतिशय महत्त्वाचा असा दिवस म्हणजे आज इष्टलिंग आविष्कार दिन आहे। या संदर्भातली माहिती मला तुम्हाला सर्वांना प्रेक्षकांना द्यायची आहे, कारण भारताची मूळ संस्कृती ही अनेक धर्मांनी, पंथांनी आणि अनेक महापुरुषांच्या विचारांनी गुंफल्या गेलेली आहे आणि म्हणून त्यालाच आपण विविधतेतून एकता असं जे काही म्हणतो त्याचं महत्त्वाचं कारण ते आहे। तर इष्टलिंगाचा जो काही आविष्कार झाला तो आजच्या दिनी झाला अशा पद्धतीची धारणा आहे आणि तो आविष्कार जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी केला आणि सुरुवातीला सुद्धा खरं तर देवधारणासोबत होती असं म्हटलं गेलेलं आहे। त्याचे काही पुरावे उपलब्ध आहेत की जसं की पंढरपूरच्या विठोबाच्या मस्तकावर म्हणजे इथे इष्टलिंग रूपी शिव आहे असं म्हणतात। त्यासोबतच अंबादेवीच्या सुद्धा मस्तकावर शिव विराजमान आहे। भारतामध्ये शिवसंस्कृती ही अतिशय महत्त्वाची आणि त्याची करोडो फॉलोअर्स आहेत। तर त्यात शिवसंस्कृतीला पुढे नेण्याचं काम महात्मा बसवण्णांनी केलेलं आहे 12व्या शतकामध्ये आणि म्हणून त्याविषयी आपण थोडंसं आज महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। तर इष्टलिंगचा आविष्कार 12व्या शतकातच झाला, तर दुसरी एक विचारधारा अशी आहे की अगोदरपासूनच त्याचा वापर होतोय, परंतु संशोधनाअंती हे सिद्ध होतं की 12व्या शतकाच्या अगोदर जे शिवधारण पद्धती होती ती वेगळी होती। म्हणजे काही जण डोक्यावर वाहून घेऊन जायचे शिवपिंड आणि त्याचं पूजन करायचे, पण नंतरच्या काळात मध्ये दंडाला सुद्धा शिवपिंड बांधल्या जायची छोटीशी आणि पुढे त्याची आराधना केली जायची, फिरस्ती असायचे सगळे। परंतु खऱ्या अर्थाने 12व्या शतकातच महात्मा बसवेश्वरापासून गळ्यात शिवरूपी समतेचं प्रतीक म्हणून इष्टलिंग धारण करण्याची जी परंपरा सुरू झाली ती 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी हा आविष्कार झाला। आज खरं तर लाखो भाविक शिवसंस्कृतीचे पाईक हे महात्मा बसवेश्वराचं जे ऐक्यस्थळ आहे कुडल संगम येथे कर्नाटकामध्ये, तर त्या ठिकाणी जातात आणि मोठ्या मनोभावे या इष्टलिंग आविष्कार दिनाचा तिथे वचन उत्सव करत असतात। एक वचनसुद्धा अतिशय महत्त्वाचं, मग याचा आविष्कार कसा झाला असेल तर 12व्या शतकात जर आपण परिस्थिती पाहिली तर अंधश्रद्धेनं अतिशय बरबटलेला हा पूर्ण समाज होता आणि विशेष म्हणजे जवळपास 95% लोकांना, त्यामध्ये स्त्री आणि अस्पृश्य शूद्र समजल्या गेलेल्या लोकांना देवळात जायची बंदी होती। त्यामुळे त्या लोकांमधली जी काही सकारात्मक भाव आहे तो पूर्णतः संपून गेलेला होता आणि ते नशिबाला दोष देऊन ठेविले अनंती तैशेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान या उक्तीप्रमाणे ते पुनर्जन्माला नशिबाला दोष देत होते आणि आपलं मागच्या जन्मीचं पाप म्हणून इथली जे काही व्यवस्था त्यांना त्रास देत होती तो त्रास ते सहन करत होते। परंतु 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णाच्या असं लक्षात आलं की जर आपण देव जर यांच्या हाती दिला, देवळात तर बंदी आहे
पण आपण देवच यांच्या हाती दिला तर. आणि अत्यंत चिंतनाने आणि अतिशय महत्त्वपूर्ण असा शोध इष्टलिंगाच्या माध्यमातून बसवण्णांनी लावला आणि मग ते इष्टलिंग त्याने लोकांच्या गळ्यामध्ये वावरण्यासाठी धारण करण्यासाठी सांगितलं. तेव्हापासूनच खरं तर जो लिंग आयत करतो, आयत म्हणजे धारण करणे, आत्मसात करणे, त्याची नियमावली पाळणे म्हणजे लिंगायत असा शब्द पुढे रूढ झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून ज्याच्या शरीरावर लिंग आहे परिधान केलेलं शिवरूपी, त्याला लिंगायत म्हटलं गेलेलं आहे. आणि असा लिंगायत पूर्ण दक्षिण भारतामध्ये सगळ्यात मोठी कम्युनिटी आहे, ती सगळ्यात मोठा समाज आहे तो त्या लिंगायतामध्ये. मग त्या काळात महात्मा बसवेश्वराच्या काळामध्ये हजारो लोक नव्हे लाखोची लाखो लोक ही बसवण्णाच्या या कन्सेप्टला मान्यता देऊन त्याचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. मग त्यामध्ये तत्कालीन गवळी, पुढे ते लिंगायत गवळी झाले, चांबार, पुढे ते लिंगायत चांबार झाले, ढोर, पुढे ते लिंगायत ढोर झाले, मातंग, पुढे ते लिंगायत मातंग झाले, महार, पुढे ते लिंगायत महार झाले, वारीक, पुढे ते लिंगायत नावी झाले. अशा पद्धतीनं जवळपास असा एक संशोधनात्मक आकडा जर पाहिला आपण तर एक 350च्या आसपास त्या तत्कालीन जे काही व्यवसाय करणारी माणसं होती, चांबार, कुंभार, ढोर, हे तर ते सगळे आपल्या गळ्यामध्ये इष्टलिंग घालून फिरत होते आणि मग ते लिंगायत झाले. मग ते इष्टलिंग कसं होतं तर मी तुम्हाला जाणीवपूर्वक त्याचं दाखवणार आहे. याला इष्टलिंग म्हणतात. आणि खरं तर हे इष्टलिंग अतिशय पृथ्वी म्हणजे आपण नंतर शोध लागला असं म्हणू आपण, परंतु शोध खरं तर भारतातच लागलेला आहे. भारतामध्ये पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी, माणसाच्या उत्पत्तीविषयी फार मोठे संशोधन झालेले आहे. तर याला इष्टलिंग म्हणतात लिंगायत लोक. आणि हे इष्टलिंग एखाद्या पिशवीमध्ये किंवा एखाद्या चांदी आकार कड्यामध्ये ते घातल्यानंतर ते गळ्यामध्ये धारण करतात. त्याची दररोज पूजा केल्यानंतर इष्टलिंग योगधारणा म्हणजे डाव्या हातावर इष्टलिंग धरून ते योगधारणासुद्धा करतात. त्याला इष्टलिंग योग असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्या काळामध्ये महात्मा बसवेश्वराच्या काळामध्ये शरणांनी अशा पद्धतीची इष्टलिंग योगधारणा करून अतिशय उच्च पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. आणि एका वचनामध्ये सुद्धा महात्मा बसवेश्वर असं म्हणतात की देव नेमका कुठं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जगदव्यापी आकाशभर त्यापलीकडे विस्तार तुमचा हो, पाताळा पलीकडे चरणकमल, ब्रह्मांडा पलीकडे किरीट, अगम्य अगोचर अप्रतिम लिंगय्या कोडल संगम देवा, माझ्या करस्थळी येऊन साण झाला की हो. म्हणजे देवाचं स्वरूप, समतेचं स्वरूप, विश्वाचं स्वरूप, शिवाचं स्वरूप म्हणून या इष्टलिंगाकडे पाहिल्या गेलेला आहे. आणि मग हे इष्टलिंग धारण करणारा व्यक्ती हा लिंगायत म्हणून पुढे ओळखल्या गेला. आज त्याची मोठी करोडो संख्या आज या ह्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण दक्षिण भारतामध्ये दिसते. कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, केरळ असेल, तमिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, संपूर्ण भारतामध्येच या विचाराचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ते महात्मा बसवण्णाला खऱ्या अर्थाने धर्मगुरू समजून त्यांच्या विचाराने ते पुढे जातात. आणि आजच्या दिनी त्या इष्टलिंगाचा आविष्कार झालेला आहे अशी मान्यता असल्यामुळे तेव्हापासून 12व्या शतकामध्ये मग सर्व जातीची लोक ते इष्टलिंग धारण करत होते. डोक्याला विभूती लावत होते, गळ्यामध्ये रुद्राक्षे टाकायचे आणि तिथून हा एक प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला. आणि एकदेव उपासना, विशेष म्हणजे बहुदेव उपासना या बसवण्णांनी नाकारली. आणि गळ्यातच देव असल्यामुळे 24 तास देवाची आराधना करत असल्यामुळे आता मंदिरात जाण्याचे नेमके कारण काय असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून आजही पुढे मग 16व्या शतकामध्ये महाराष्ट्रात खास करून मन्मथ स्वामींनी यावर फार मोठं काम केल्याचं आपल्याला दिसतं. ज्यांचं कपिलाधार येथे त्यांची ऐक्यस्थळ आहे ते मन्मथ स्वामी. ते सुद्धा एका अभंगामध्ये असं म्हणतात की इष्टलिंग असता हृदयावरी,
इतर मंदिराचा प्रवेश नाकारी, म्हणजे इतर मंदिरात जाण्याची गरज नाही जर तुमच्या गळ्यातच शिव असेल तर. आणि आजही खरं तर कट्टर शिवभक्त म्हणून ही लिंगायत लोक शिवसंस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करताना दिसतात. त्यांचं आराध्य दैवत हे महादेव शिवसंस्कृतीला धरून आहे. खरं तर शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्यामध्ये हर हर महादेवाची गर्जना केल्याची दिसते आपल्याला. ही हर हर महादेवाची गर्जना 12व्या शतकामध्ये अनुभव मंटपामध्ये महात्मा बसवेश्वरांनी प्रप्रथम केल्याचं आपल्याला दिसतं. आणि तीच गर्जना पुढे शिवसंस्कृतीची छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या सैन्यामध्ये स्फूर्ती येण्यासाठी राबवल्याचं दिसतं. अशी शिवसंस्कृती आहे. या शिवसंस्कृतीला मानणारा फार मोठा वर्ग आहे. आणि काही इष्टलिंगाच्या माध्यमातून शिवाची आराधना करतात आणि काही देवळात जाऊन शिवाची आराधना करतात. पण ह्या दोघांचं पुढचं टोक आहे ते शिवसंस्कृती ही त्याचं मूळ आहे. हे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या दिनी या इष्टलिंग आविष्कार दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.